हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5.2 बघितला होता. आज बघतोय आपण 5.3 आणि त्यासाठी आपल्याला आणखी एक एक्सपान्शन फॉर्म्युला लागणार आहे आणि तो म्हणजे a - b ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन. चला तर पहिल्यांदा बघूया की हे एक्सपान्शन काय आहे. a - b ब्रॅकेट क्यूब a - b इंटू a - b इंटू a - b. हा a - b पहिला ब्रॅकेट मी तसाच ठेवला आणि हे दोन ब्रॅकेट्स म्हणजे a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. पुन्हा आपण हा पहिला ब्रॅकेट तसाच ठेवला आणि ह्या दुसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे आणि ते म्हणजे a² - 2ab + b². आता आपल्याला दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपण या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्म दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. म्हणजे a ने एकदा सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर या -b ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. आता a इंटू a² होतो a³ नंतर a इंटू 2ab मीन्स 2a²b आणि a इंटू b² आपण ज्यावेळी मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेला साइनचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. या ठिकाणी दोन्ही टर्म्स पॉझिटिव्ह होत्या, a³ पॉझिटिव्ह आला, परंतु इथे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आला, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणून ही टर्म पॉझिटिव्ह आली. आता इथे या -b ने आपण आतमध्ये मल्टिप्लाय करतो तर a²b या b चं साइन निगेटिव्ह असल्यामुळे ही टर्म निगेटिव्ह झाली. आता नेगेटिव्ह मीन्स पॉझिटिव्ह होईल म्हणून 2ab² असं मल्टिप्लिकेशन होईल आणि -b इंटू b² तर मायनस प्लस मायनस आणि b चा क्यूब अशा पद्धतीनं हा ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केला. लाईक टर्म्स असतील तर त्या आपण ऍड करूया. 2a²b आणि हा एक a²b. आता इथे 1 कोएफिशियंट आहे, -2 आणि -1 म्हणजे -3a²b झाले आणि हा ab² आणि हा 2ab² म्हणजे झाले हा +1 आणि +2 मिळून झाले +3ab² आणि राहिली लास्ट टर्म जी निगेटिव्ह आहे -b³ म्हणून a - b ब्रॅकेट क्यूबचे एक्सपान्शन आहे a³ - 3a²b + 3ab² - b³. याच्या जवळच a + b ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन लिहिणार आहे. मागच्या व्हिडिओत आपण बघितलेलं आहे आणि ते येतं a³ + 3a²b + 3ab² + b³. थोडीशी कंपॅरिझन आपल्याला या दोन फॉर्म्युलामध्ये आता करायची आहे. ते a आणि b दोन्ही टर्म पॉझिटिव्ह असल्यामुळे सर्व ही 4 टर्म्स या एक्सपान्शन मधल्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. इथे काही टर्म्स पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. तर निगेटिव्ह टर्म्स कोणत्या ते आपण जरा ऑब्झर्व करूया. -b ची पॉवर इथे 1 आहे. a हा पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याची इव्हन पॉवर ऑड पॉवर प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह येत जाईल. म्हणजे जिथे a² आहे तर पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, परंतु b इज अफेक्टिंग द साइन ऑफ दिस टर्म. हा b इथे 1 पॉवर आहे म्हणजे -b इथे आला त्यामुळे मायनस साइन आलं आणि इथे b चा क्यूब म्हणजे ऑड पॉवर आहे इथे त्यावेळी पण नेगेटिव्ह साइन आली. b हा निगेटिव्ह नंबर आहे आपल्याला त्याला 1 पॉवर -b राहतो. -b ची सेकंड पॉवर म्हणजे स्क्वेअर घेतला तर b² म्हणजे पॉझिटिव्ह -b चा क्यूब नेगेटिव्ह म्हणजे -b³ असा येतो आणि अशा पद्धतीनं त्यामुळे या साइन वरती अफेक्ट झालेला आहे आणि जिथे -b ची 1 पॉवर आहे तिथे नेगेटिव्ह साइन आलं आणि जिथे क्यूब आहे तिथे नेगेटिव्ह साइन आलं. जिथे b² होता तिथं पुन्हा पॉझिटिव्ह साइन आहे. a हा पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही फरक पडत नाही. तर आपल्याला लक्षात ठेवताना दोन्ही फॉर्म्युले आणि त्यांची करेक्ट साइन लक्षात ठेवण्यासाठी हे कंपॅरिझन करणं आवश्यक आहे. आता a - b ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन आपण बघितलं तर त्याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 5.3 आता आपण इथे सोडवणार आहोत. मी फॉर्म्युला समोरच लिहून घेतलेला आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 2m - 5 ब्रॅकेट क्यूब. तर पहिल्यांदा a चा क्यूब म्हणजेच पहिल्या टर्मचा क्यूब
नंतर 3a² म्हणजे 2m चा स्क्वेअर इंटू बी, इथे बी आहे ना, a² नंतर बी, तर तो हा बी म्हणजे आपल्याकडे 5 आहे, प्लस 3ab², a मीन्स 2m आणि b² म्हणजे 5² आणि लास्ट टर्म आहे मायनस b³ म्हणजे 5 चा क्यूब. इथे a इक्वल टू 2m आणि b इक्वल टू 5 चा क्यूब 8 झाला, m चा क्यूब m³ आणि इथे 3 5 15 आणि हा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळेल 4m². तसंच इथं 3 2 6m आणि 5 चा स्क्वेअर होईल 25, 5 चा क्यूब 125. आणखी पुढे सोडावं लागेल. 15 4 जार 60 m, 25 6 जार 150 m आणि पुढे 125. तर 2m minus 5 bracket cube is equal to 8m cube minus 60m square plus 150m minus 125. 4 minus p bracket cube. तर याच्यामध्ये a is equal to 4 आहे आणि b is equal to p आहे. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया या फॉर्म्युल्यामध्ये. a³ मीन्स 4³ 3a²b मीन्स 4² इंटू b आणि प्लस 3ab², a मीन्स 4, b मीन्स p आणि p चा स्क्वेअर थर्ड टर्म लिहिली आपण आणि लास्ट टर्म b चा क्यूब म्हणजे या ठिकाणी p चा क्यूब. 4³ इज 64. मग त्यानंतर 4² इज 16 इंटू p, नंतर 3 4 जार 12 आणि p² आणि मायनस p³. अजून थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. 16 3 जार 48p प्लस 12p² मायनस p³. हे या एक्झाम्पलचं एक्सपान्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.3 मधलं तिसरं एक्झाम्पल आपण बघतोय. इट इज 7x minus 9y ब्रॅकेट क्यूब. तर फॉर्म्युलानुसार a³ म्हणजे या ठिकाणी a आहे 7x, मग त्याचा क्यूब झाला 3a² म्हणजे 7x² इंटू b. त्याच्यानंतर प्लस म्हणजे ही टर्म आपण लिहिणार आहे आता 3ab² आणि लास्ट टर्म b³ म्हणजे 9y चा क्यूब. 7³ 343 आणि पुढे x³. त्यानंतर 3 इंटू हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया, तो होईल 49x² इंटू 9y. पुन्हा 3 7 21x आणि हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला 81y². त्याच्या पुढे 9 चा क्यूब 729y³ पुढे. हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. तर 3 9 27 इंटू 49 ठेवले आणि पुढे x² आणि y या टर्म्स आहेत. इथे 21 इंटू 81 करायचं आपल्याला, पुढे x इंटू y² आणि लास्ट टर्म 729y³. 27 इंटू 49, 27 9 जार 243, 108 आणि त्याच्यामध्ये 24 ऍड होतील आणि झाले 1323 आणि त्याच्या पुढे हे x² y. 21 1 जार 21, हे 2 इथे कॅरी झाले. 21 8 जार 168 आणि 2 170. हे मल्टिप्लिकेशन आलं 1701 आणि पुढे xy² मायनस y³ आणि हे एक्सपान्शन आहे 7x minus 9y ब्रॅकेट क्यूब. पुढचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला सोडवायचं आहे एक्झाम्पल नंबर 4. त्याच्यामध्ये आपल्याला विचारले 58³. तर 58 हा नंबर आपण 60 - 2 असा स्प्लिट करूया आणि मग a - b या फॉर्ममध्ये तो येईल आणि मग आपण फॉर्म्युलाचा यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. तर a म्हणजे इथे 60 आहे, 60 चा क्यूब, नंतर 3a² म्हणजे 60 चा स्क्वेअर इंटू b म्हणजे 2 आणि 3ab², 3 इंटू a आणि b चा स्क्वेअर आणि लास्ट टर्म b चा क्यूब. तर 60 चा क्यूब, 6 चा क्यूब 216 आणि
एका झिरोचे 3 झिरोज होतात क्यूब करताना. तसं इथं 3 into 2 6 आणि हा 60चा स्क्वेअर आपण 3600. एका झिरोचे डबल झिरो होतात स्क्वेअर करताना. तसं पुन्हा 3 into 4 म्हणजे झाले 12 आणि into 60. किंवा तुम्ही आधी हे मल्टिप्लिकेशन करून त्याला 4 ने मल्टिप्लाय करू शकता. त्यानंतर 2 चा क्यूब 8. आणखी थोडं सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. हे 6 into 36 म्हणजे पुन्हा 260 आणि त्याच्या पुढे हे 2 झिरोज आणि हे 720. 12 6 चा 72 आणि हा पुढचा 0 -8. आता हा नंबर 2,16,000 -21,600 आणि इथे राहतील 712. आता पुढे 2,16,000 आणि ही ऍडिशन मी इथे केली 16,712. हा ही दोघांची ऍडिशन झाली आणि त्यातून आपण हे सबट्रॅक्शन करणार आहे. सबट्रॅक्शन इथे समोरच करूया. इथे राहतील 2, इथे राहतील 1, 5 आणि हे झाले 19. 21 - 2 म्हणजे 1,95,112. 58 क्यूब्स आन्सर 1,95,112. पुढचं एक्झाम्पल आहे 198 ब्रॅकेट क्यूब. तर 198 हा आपण a - b फॉर्म मध्ये असा लिहू शकतो आणि मग a is equal to 200 आणि b equal to 2. a cube means 200 cube. 3 into a square आणि b म्हणजे 2. नंतर 3ab square. a means 200 आणि b square म्हणजे 2 square आणि लास्ट टर्म 2 चा क्यूब. b चा क्यूब म्हणजे इथे 2 चा क्यूब. तर आता हे 2 चा क्यूब आणि त्याच्या पुढे 6 झिरो येतील. 2 झिरो साठी 2 चा ट्रिपल म्हणजे 6 झिरो येतील म्हणजे 80 लाख असा तो नंबर येईल. आणि 3 2 6 आणि हा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर 2 स्क्वेअर 4 आणि या 2 झिरो साठी डबल त्याचा म्हणजे 4 झिरो येतील. त्यानंतर हे 3 2 6 आणि 2 स्क्वेअर म्हणजे 4. 2 चा क्यूब तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर इथे 6 4 24 आणि 4 झिरो तसेच कॅरी फॉरवर्ड करायचे. तसंच इथं 24 आणि डबल झिरो कॅरी करायचे. नंतर -8. आता आपण हे सबट्रॅक्शन पहिल्यांदा करूया. 2 3 9 2 हे सबट्रॅक्शन झाले 2,322. 400 - 8 करायचे आणि 2 च्या पुढे ते ठेवायचे. मग त्याच्यानंतर हे सबट्रॅक्शन जर करायचं झालं 800 - 24 झाले 776. बघा करेक्ट आला नंबर. हे 4 झिरोज खाली 4 झिरोज येतील आणि हा 24 इथे येईल. 800 - 24 झाले 776 आणि म्हणून 776 आणि त्याच्यापुढे 4 झिरोज आहेत आणि हा नंबर प्लस आहे. हा हे सबट्रॅक्शन प्लस. आणि मग आता तुम्ही पुन्हा 2392 इथे ठेवू शकता. 776 आणि त्याच्यापुढे 2392 आणि मग नंबर वाचायचा आहे आपण 77,62,392. एक्झाम्पल नंबर 6 2p - 1/2p ब्रॅकेट क्यूब करायचं आपल्याला. मग आपण पहिल्या टर्मचा क्यूब 3 into पहिल्या टर्मचा स्क्वेअर आणि दुसरी टर्म प्लस 3 into पहिली टर्म आणि दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर आणि लास्ट टर्म म्हणजे दुसऱ्या टर्मचा क्यूब. आपण ए आणि बी यांना पहिली टर्म आणि दुसरी टर्म असं म्हटलं. तर हे सोडवलं तर आपल्याला 8p क्यूब मिळतात. हे सोडवलं तर आपल्याला 3 into 4p स्क्वेअर आणि
हे जे इंटू 1 केल्यामुळे असेल तर तो नंबर तसाच राहील, म्हणजे इंटू 1 मुळे काही फरक पडला नाही, नंबर तसाच राहिला आणि हे 2p मी इथे डिव्हिजन मध्ये लिहिणार आहे. त्याच्यानंतर 3 2s 6p झाले आणि हा स्क्वेअर इथे 1 स्क्वेअर 1 आणि 1 ने मल्टिप्लाय केल्यावर इथे फरक पडणार नाही आणि डिनॉमिनेटर मध्ये मात्र 4p स्क्वेअर येते. त्याच्यानंतर 1/2p ब्रॅकेट क्यूब म्हणजे 1 चा क्यूब 1 आणि 2p चा क्यूब म्हणजे 8p क्यूब. 8p क्यूब हे इथे 3 4 are 12p स्क्वेअर अपॉन 2p, नंतर 6p अपॉन 4p स्क्वेअर आणि 1/8p क्यूब. तर अजून सिम्प्लिफाय होता. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सारख्या टर्म असल्यामुळे किंवा कॉमन फॅक्टर्स असल्यामुळे आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो. 2 6 झाला आणि p स्क्वेअर पैकी एक p कॅन्सल झाला, इथे एक p शिल्लक राहिला. त्याच्यानंतर इथे दोघांना 2 ने डिवाइड होता, 2 3s 2 2s आणि यापैकी एक p कॅन्सल झाला आणि तो इथे शिल्लक आहे डिनॉमिनेटरला. आणि अशा पद्धतीने आन्सर आहे 8p क्यूब मायनस 6p प्लस 3/2p मायनस 1/8p क्यूब. विद्यार्थी मित्रांनो, आपण सोडवतोय प्रॅक्टिस सेट 5.3 आणि त्यातला एक्झाम्पल नंबर 7. त्यापूर्वी तुम्हाला ते सांगायचं आहे, तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आपल्या चॅनलवरती इयत्ता 7वीचे स्टेट बोर्डसाठी इंग्लिश माध्यम किंवा सेमी माध्यमासाठीचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. आपल्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्सला एक लिंक सुद्धा दिलेली आहे, ती आहे ऑनलाईन टेस्टची. जर तुम्ही ती टेस्ट सोडवली तर हा टॉपिक किती समजला हे तुम्हाला पाहता येईल, तिथे स्कोअर पाहता येईल तुम्हाला. आणि त्याचप्रमाणे आता आपण प्रॅक्टिस सेट 5.3 पर्यंतचे व्हिडिओ इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. काही शंका असतील किंवा काही सजेशन्स असतील तर जरूर शेअर करा, कमेंट मध्ये लिहा, आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो. एक्झाम्पल नंबर 7 आता आपण बघणार आहोत. एक्झाम्पल आहे 1 - 1/a ब्रॅकेट क्यूब. फॉर्म्युला समोरच आहे, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण a साठी 1 आणि b साठी 1/a सबस्टिट्यूट करणार आहोत. तर a क्यूब म्हणजे 1 क्यूब, 3 × a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर आणि b म्हणजे 1/a प्लस 3 × a × b स्क्वेअर, b म्हणजे इथे 1/a चा स्क्वेअर होईल आणि लास्ट टर्म आहे b क्यूब म्हणजे 1/a ब्रॅकेट क्यूब. 1 क्यूब मायनस 3 × 1 हा 1 स्क्वेअर झाला 1 आणि पुन्हा डिवायडेड बाय a. इथे 3 1s are 3 आणि 1 स्क्वेअर इज 1 डिवायडेड बाय a स्क्वेअर. इथे 1/a क्यूब, 1 ची कोणतीही पॉवर 1 येते, तर 1 क्यूब 1 3/a आणि 3/a स्क्वेअर मायनस 1/a क्यूब. चला आता सोडूया आपण एक्झाम्पल नंबर 8. x/3 मायनस 3/x ब्रॅकेट क्यूब. x/3 आणि 3/x हे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स मीन्स when multiplied we get 1, 3 divided by 3 and x divided by x we get 1 as their product. So such numbers are called as multiplicative inverse or reciprocals. So here first term a cube means x/3 bracket cube, 3 × a square, 3 × a square into b plus 3 × a into b square minus b cube means 3/x bracket cube. x/3 bracket cube म्हणजे x चा क्यूब आणि 3 चा क्यूब. 3 चा क्यूब 27. इथे हा ब्रॅकेट मी इथं डिटेल मध्ये लिहिलं x × x/3 × 3. नंतर 3 x/3 आणि हा ब्रॅकेट पण आपण डिटेल लिहूया. 3 क्यूब इज 27 x क्यूब अपॉन 27 मायनस इथे 3 ने डिवाइड झालं 1 आला. इथे 3 ने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिवाइड केलं.
नंतर इथे डिवाइड केलं आणि फक्त राहिला एक्स, म्हणजे हे सगळी ही डिव्हिजन 1 आली, ही डिव्हिजन 1 आली आणि ही डिव्हिजन 1 आली, तर x इंटू 1 एक्स राहिला. त्यानंतर इथे 3 ने डिवाइड केलं न्यूमरेटरला आणि इथे राहिले, इथे x ने डिवाइड केला न्यूमरेटरला आणि इथे राहिले 3 3 9 आणि डिनॉमिनेटरमध्ये x आणि इथे मात्र 27/x³. सो 8th एक्झाम्पलचं आन्सर मिळालं x³ upon 27 minus x plus 9/x minus 27/x³. याच एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.